नमस्कार मैत्रिणींनो, रिंकू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर आज तुम्हाला मी शेवग्याच्या शेंगाचं पिठलं ही रेसिपी दाखवणार आहे। चला तर मग शेवग्याच्या शेंगा मी 3-4 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत। आता या मी बारीक चिरून गरम पाण्यामध्ये मी थोडा वेळ उकळून घेणार आहे आणि त्या पाण्यामध्ये थोडं मीठ टाकून आपल्याला हे शेंगा 5 मिनिटं शिजवून घ्यायचे आहे। चला मग आपण आता शेंगा शिजायला टाकूया। आता या पाण्यामध्ये शेंगा आपल्या जेव्हा उकळतात तेव्हा आपण पिठल्याची तयारी करून घेऊ। इथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि 2-3 मिरच्या घेतलेल्या आहे। तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट लागतं त्याप्रमाणे तुम्ही मिरची आणि लसूण टाकू शकता। आता हे आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे। चला तर मग आपण आता हे मिक्सरला लावून घेऊया। आणि आता हे मिरची ते बारीक झाल्यानंतर त्याच भांड्यामध्ये आपल्याला पीठ टाकायचं आणि पिठल्याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे। मिक्सरमध्ये पिठल्याचं पीठ भिजवलं तर अगदी 2 सेकंदामध्ये भिजलं जातं आणि बिलकुल गाठी राहत नाही। त्यामुळे भाज्याचं पीठ, पिठल्याचं पीठ हे मिक्सरच्या भांड्यामध्येच भिजवून घ्यायचं। तर बघा मैत्रिणींनो, आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बेसन पीठ टाकलं आहे, त्यामध्ये थोडं मीठ आणि हळद टाकून घेतलेली आहे। आता चला आपण हे मिक्सरला लावू। आता आपण मिक्सरला लावून घेतलेलं आहे। आता आपण फोडणीची तयारी करणार आहोत। अशा पद्धतीने जर पीठ भिजवलं तर पटकन भिजून होतं आणि झटपट पिठलं तयार होतं। आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। आता कढईमध्ये मी फोडणी करते। फोडणीमध्ये फक्त मोहरी आणि हळद टाकलेली आहे आणि आपण ज्या शेवग्याची शेंगा आपण शिजवून घेतलेल्या आहे ते शेवग्याची शेंगा आपण त्यामध्ये टाकून थोडं 2-3 मिनटं आपल्याला ते परतवून घ्यायचं आहे। तेलावर त्या 2-3 मिनटं परतून घेऊया शिजलेल्या शेंगा। आणि आपल्या परतून झालं की त्यानंतर आपण त्यामध्ये जे पिठल्याचं बॅटर केलेलं आहे ते आपण टाकून घेऊया। चला आता आपण पिठल्याचं बॅटर त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता पिठल्याचं बॅटर टाकून घेतल्यानंतर आपल्याला ज्याप्रमाणे घट्ट पातळ लागतं त्याप्रमाणे त्यामध्ये पाणी आपल्याला ॲड करायचं आहे आणि ते शिजवून घ्यायचं आहे। आपण त्याप्रमाणे पाणी ॲड करूया आणि आपल्याला फक्त 5 मिनिटं ते पिठलं शिजवून घ्यायचं आहे। शेंगा आपल्या ऑलरेडी शिजलेल्या आहे, त्यामुळं पिठल्याला वेळ लागणार नाही आणि पिठलं अगदी झटपट 5च मिनिटामध्ये शिजते। तर बघा मैत्रिणींना, आता आपलं हे पिठलं रेडी झालं आहे सर्व करण्यासाठी। तर बघा अशा प्रकारे आता आपलं हे शेवग्याचं शेंगाचं पिठलं रेडी झालं आहे। तुम्हाला कसं वाटलं ते रेसिपी त्याची तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आता मी ते सर्विंग प्लेटमध्ये सर्व केलेलं आहे। बघा अशा प्रकारे आता हे आपलं शेवग्याचं शेंगाचं पिठलं रेडी झालं आहे। धन्यवाद।